नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. खूप फायरिंग केलं सगळ्या अधिकाऱ्यांचे, चीफ इंजिनियर्स पासून. पाप झालं असते. बेसिक प्लॅनच बदलला. प्लॅन बदलला, पाईपलाईनच बदलली. आणि ते सेव्हिंग ईपीसी कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढं सेव्ह होईल ते कॉन्ट्रॅक्टरला, ते एक फिक्स कॉस्ट आहे त्या कॉस्टच्या खाली कमी केलं आणि वर जरी लागलं 10-20 कोटी तरी त्यालाच करायचं ईपीसी कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे असं पाप करण्याचा प्रयत्न माझी आमदारांनी आणि त्या अधिकाऱ्यांनी केला. नशिबाने वाल्याच्या शेतकऱ्यांचं मी सतत अभिनंदन करत आलो. नंतर मग मी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्या सगळ्या आंदोलन त्या शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या 2 बैठका घेतल्या आणि त्या सगळ्या अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी, सेक्रेटरी यांच्यावरून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगितलं, कधीतरी हे पाणी एवढं आहे, ही एखादी संधी मिळते तेव्हा बापू बारीक सारीक जेवढं तुम्हाला एक्सेस हे करता येईल तेवढ्या शेतकऱ्यांना पाणी द्या, खर्च काय वाढू दे त्याची नका चिंता करू. सगळ्या स्वरूपाचा प्रश्न, कायमस्वरूपीचा हा पुढच्या 200-400 वर्षाचा प्रश्न सुटतोय. नवीन धरणं होणार नाहीत, नवीन कुठे पाणी मिळणार नाहीये आणि इथं पाणी उपलब्ध आहे, इथं उपलब्ध पाणी आहे. पर्पजच डिफीट झाला असता. आणि म्हणून समीरने आणखी एक महत्वाची गोष्ट झाली की कालवा कॅन्सल झाल्यामुळे कालव्याची लाईन जी होती, एक तर भूसंपादन झालं असतं, खर्च मोठा झाला असता. दुसरी गोष्ट फुटाफुटी, पाणी चोऱ्या, झिरपून पाणी गेलं असतं. 22% पाणी उघड्या कॅनलमधून जर पाणी गेलं तर 22% पाणी इव्हॅपोरेशन, बाष्पीभवनात जाते. 10% मुरून तर ते पाणी पुरलं नसतं. आज बंद पाईपलाईनमध्ये एक थेंब सुद्धा वाया जात नाही. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट, धरणापासून येणारा कालवा जसा होता त्या कालव्याच्या पद्धतीने गेलं तर लेवल, कालव्याच्या लो लेवलला पाणी देता येत होतं, खाली पाणी, पण कालव्याच्या वरच्या भागाला भिजवता येत नव्हतं. आता 741ला धरण आहे, जमिनीतून पाईपलाईन आहे, एवढा हेवी प्रेशर आहे की काही ठिकाणी तो प्रेशर, ग्रॅव्हिटेशनल प्रेशर कमी करण्यासाठी व्यवस्था करावी लागते पाईपलाईनमध्ये, US सगळं करून. आणि त्या प्रेशरमध्ये आता कुठेही तुम्ही ज्या सगळ्या 16 गावातून कुठेही उघडा पाणी. मग आपण काय केलं, हा सगळ्यात मोठा बदल हा झाला की उपलब्ध असणारं 2 TMC 2.02 TMC हे पाणी, याचा जर नीट विचार केला तर प्रत्येक गावच्या 60% क्षेत्र आपण भिजू शकत होतो या 16 गावातलं. आणि म्हणून GCA आणि ICA ग्रॉस कमांड एरिया, त्या गावाचं एकूण क्षेत्र आणि इरिगेटेड कमांड एरिया किती क्षेत्राला पाणी देऊ शकते, 60% प्रत्येक गावातलं पाणी, इक्वल पाणी सर्व गावांना त्यात ते मिळालेलं आहे. आता हे वाचलेलं जे 30-40% पाणी आहे ते पाणी ह्या सगळ्या गावांचं संपूर्ण. त्याच्यामुळे काय झालं, वाल्याच्या 12 वाड्या, परिंच्यामध्ये कॅनॉल असताना माझ्याकडे पाणी किती होतं, 25 हेक्टरला होतं लो लेवल. आता किती, 852 हेक्टर. अरे बापरे, प्रचंड, 852 हेक्टर. त्यामुळे एकदम जी दुष्काळी गाव आहे त्यांना एकदम परफेक्ट न्याय मिळाला. ऍक्च्युअल 2 TMC पाणी असेल तरी पाणी आहे जवळजवळ 5.5 TMC. त्यामुळे ही योजना प्रचंड वरदायी ठरणार आहे. आणि जरा विचार करा ना, मी 2009ला आमदार झालो, त्याच्या अगोदर गुंजवणीचं पाणी कोणाला माहित होतं का? तसंच पडलंय 25-30 वर्ष. पण कोणी पाहत नव्हतं. निवड राजकारण होते, आमदार होते, जिल्हा परिषद सदस्य. म्हणून मी म्हणतोय की राजकीय क्षेत्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करणे ही मिरवण्याची गोष्ट नाही आहे, ही समर्पित भावनेने झिजण्याची, त्यागाची गोष्ट आहे. त्या त्यागातून तुम्हाला आयडिया येत जातात आणि लोकांचं कल्याण होतं, तसं वेगवेगळ्या गोष्टी घडत जात असतात. म्हणून आत्ताची ही निवडणूक सुद्धा मी लोकांना हे सांगतोय की कोण पैसे वाटतोय, कोण साड्या वाटतोय, कोण काय करतोय, कोण काय करतोय, त्याच्याऐवजी तुमच्या पुढच्या पिढ्या कुणामुळे घडणार आहेत, विजयबापू शिवतारेंमुळे, शिवसेनेमुळे घडणार आहेत. त्यांच्या शिलेदारांना मतदान करा, हे मी सर्व ठिकाणी सांगत. सर्व लोक आज आपण भाविक आहोत. आज वीरच्या यात्रेसाठी मी गेलो होतो, प्रस्थान झालं. वीरला ब वर्ग कोणी दिला, विजय शिवतारेंनी दिला. 3.5 कोटी रुपये दरवर्षी मिळत आहेत.
इतक्या वर्ष सत्ता होती ना काँग्रेस राष्ट्रवादीची, कुणी नाही दिलं. कुणी नाही दिला. गुळूंच्याच्या शिवमंदिर काटेबारस ब वर्ग त्यांना दिला, त्यांना 3.5 कोटी रुपये दिलं. 18 दिवसात दिले. ज्या दिवशी माझ्याकडे आले, मी मंत्री होतो, 18व्या दिवशी मी ऑर्डर काढून दिल्या. 2 वर्ष सगळ्या प्रस्थापितांना ते बोलत होते, काही होत नव्हतं. पुरंदरमधली सगळी देवस्थानं, तुम्ही वाल्याचं वाल्मिक समाधी मंदिर घ्या, कवर्ग मिळत दिलं. कोळविरेची पांढरसाई मंदिर कवर्ग दिला. पांडेश्वर मंदिर कवर्ग दिलं. बोलेश्वरला कवर्ग दिला. आमचा नायगावचा सिद्धोबा कवर्ग दिलं. इकडे कानिफनाथ कवर्ग दिलं. तुमचा कोडीचं मस्कोबा मंदिर कवर्ग दिलं. एकही मंदिर ठेवलं नाही. दरवर्षी 25-50 लाख रुपये त्यांना मिळत आहेत सरकारी योजनेतून, जेणेकरून ते देवस्थान आणि त्याची सगळी व्यवस्था राहावी. का नाही अगोदर कोणी केले? विकास याला म्हणतात, लोकांसाठी आणि आपल्या सगळ्या पर्यटन त्याच्यामुळे चालना झाली. राज्यात अनेक सरकार आली, अनेक मुख्यमंत्री झाले. राज्यातल्या मोठ्या मोठ्या देवस्थानांना जी अख्ख्या राज्याची श्रद्धास्थान आहेत, त्या ठिकाणी करोडो रुपये, शेकडो रुपये दिले गेले. पंढरपूरचं देवस्थान असेल, शिर्डीचं साईबाबा मंदिर असेल, शेगावचं गजानन मंदिर असेल, सगळे 500 कोटी, 1000 कोटी, 300 कोटी. पण दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं, आराध्य दैवत असणारं जेजुरीचा मल्हारी मार्तंड खंडोबा कोणाला आठवला नव्हता. त्याला विजय शिवतारेला मंत्रिमंडळात बसावं लागला. त्याच्यातून मी विकास आराखडा केला 349 कोटीचा. दुर्दैवाने मी पडलो, पण तो आराखडा तसाच भिजत ठेवलाय मी. महाविकास आघाडीचं सरकार असताना 1 रुपयात पास सुद्धा नाही केला, अधिकृत घोषणा नाही केली. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांच्या पाठी लागून पहिल्याच कॅबिनेटला तो आणला, पास केला. निवड पास नाही केला, त्या आराखडा पासिंग बरोबर 109 कोटी रुपये वितरित करून घेतले. आणि मुख्यमंत्री खुर्चीवर असताना, पहिला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो खुर्चीवर असताना खंडोबाच्या दर्शनाला आले, ते आदरणीय एकनाथराव शिंदे. काम करण्याची जर तुम्हाला श्रद्धा असेल, तुमच्यात हे असेल, भूमिपूजन त्यांनीच केलं. आज बघा 109 कोटीचं काम पूर्ण होत आलंय. पुढचे पैसे आता आपण घेतो. 349 कोटीचा आराखडा. त्या गावामध्ये कॉर्पोरेशन झाली, मला नाही हे जमलं, कारण तिथलं कॉर्पोरेशन जातीपातीचं राजकारण आहे, विकास नाही. सत्ता 5 वर्ष यांची होती, काँग्रेस राष्ट्रवादीची, काँग्रेसची. काही करता आलं नाही 5 वर्षात. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पाणी पुरवठ्याची योजना नवीन केली पाहिजे. 30 वर्षापूर्वीची 78 कोटी रुपयाची योजना करून, टेंडर करून काम सुरू आहे आता. सासवडला 143 कोटी पाणी पुरवठ्याला मी दिली. सत्ता यांची, निधी विजय शिवतारे. 1 रुपया यांना मिळत नव्हता. आणि म्हणून जेव्हा तुमच्यात ती पोटतिडीक असते, त्यावेळेस मंत्री सगळे कामं करतात की अरे बापू बोलतोय, लोकांच्या हिताचं बोलणारा माणूस, याचा कसलाच इंटरेस्ट नाही. त्यामुळे मग अक्षरशः माझ्या हातात मी आता ठरवलं की बाबा बेलसरला 100-125 एकर जागा आहे. त्या जागेवर उद्या पुणे एवढं वाढतंय. हे नवीन पुणे होणार आहे आपलं. तर या नवीन पुण्यामध्ये मोठं हॉस्पिटल, ससून 3 लाख लोकसंख्या जेव्हा होती, त्यावेळेस ब्रिटिशांनी ससून बांधलं 100-125 वर्षापूर्वी. आजही जवळजवळ 1 कोटी लोकांना ते सेवा पुरवत आहे. ससूनच्या धर्तीवर सुपर स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल आणि 500 बेडचं सरकारी हॉस्पिटल आलं की मेडिकल कॉलेज आपोआप आलं. वर हे नवीन पुणे होणार आहे, हे शहर सगळं होणार आहे. सासवडच्या आता त्या तुमच्या धान्यगोडांची सगळी जागा तोडून 2.5 एकरवर मी तिथे पोलीस स्टेशन बांधतोय. सासवड पोलीस स्टेशन नाही आहे, ते नवीन पुणे महानगरपालिकेचं आयुक्तालय आहे तिथे. आता 1.25 लाख स्क्वेअर फीट. आता त्याची तजवीज तसंच ते बांधणार मी. 17.5 कोटी रुपये जवळजवळ त्याच्यासाठी पास केले. उद्या
जसं वाढत जाईल 5-10 वर्षात, त्यावेळेस काय होणार आहे, सासवड आणि जेजुरी 2 पोलीस स्टेशन नाही, हे मुख्यालय होईल. हडपसर पासून ते पूर्ण निरेपर्यंतचं मुख्यालय कुठे होईल, इथे होईल. आणि 4-4, 5-5 गावं. पुण्यामध्ये काय होतं, वेगवेगळी छोटी एरिया एकत्र करून पोलीस स्टेशन. तसं उद्या सासवडला एवढा मोठा एरिया नाही होणार. तसं हे आयुक्तालय झालं की कदाचित वनपुरीपर्यंत सासवड पोलीस स्टेशन लोकल असेल, पण वनपुरीपासून पुढे 4-5 गावांचं मिळून वेगळं पोलीस स्टेशन असेल. 2 पोलीस स्टेशनच्या ऐवजी 10-12 पोलीस स्टेशन्स होतील. कारण अर्बनायझेशन होणार आहे, लोक वाढणार आहेत, व्यवसाय वाढणार आहे. फक्त 7 गावामध्ये जागेचे पैसे येणार आहेत 11,000 कोटी. 11,000 करोड. कॉस्टलीएस्ट अख्ख्या देशातलं सगळ्यात महागडं विमानतळ आहेत. तुम्ही विचार करा, एवढा जेव्हा पैसा येईल, हे लँड भूमाफिया वेगवेगळ्या पद्धतीच्या चोऱ्यामाऱ्या आत्ताच सुरू झाल्यात. बोगस लोकांना उभं करून कन्व्हिन्स मारून टाकणे, खरेदी खतं मारणे. तर क्राईम वाढेल. निश्चितपणे त्याला कंट्रोल करण्यासाठी डिसेंट्रलाइज व्यवस्था आत्तापासून करावी लागेल. आत्ता प्लॅनिंग करायला पाहिजे. म्हणून हा सगळ्या भागाचा DPR, कुठे शाळा असतील, कुठे रस्ते असतील, कुठे पूल असतील, मेट्रो येते वरपर्यंत. आपला जो धक्का आहे तो धक्का आता रेल्वेला सांगून मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट त्याची केली तर निश्चितपणे रॉ मटेरियल येणारं जाणारं रॉ मटेरियल, ISMTचं रॉ मटेरियल लाखो टनामध्ये येत असते. ते एकदम व्यवस्थित धक्का वगैरे झाला तर काय तिथून धक्क्याने डायरेक्ट त्यामुळे प्लॅनिंग. उद्याची कदाचित हा धक्का आहे. रेल्वे आहे ना, जर त्यांना 550-600 टन दररोज लागत आहे तर एखादा ट्रॅक टाकला तर डायरेक्ट ट्रक नको, डायरेक्ट गाडी आत वॅगन नेली, तिकडे लावली, उतरलं, मशीन सुरू झालं. त्यामुळे ह्या प्लॅनिंगला व्हिजन लागते. तुम्हाला आठवत असेल 2008-9 साली मी म्हणायचो की मी पुरंदरला का आलो, त्याचं कारण हे विवाहासोळे मी सुरुवात केली आणि आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची खराब झाल्यानंतर काय अवस्था होती ते विदर्भ आणि मराठवाड्यात आत्महत्या झाल्या. आपल्याकडचे अर्थकारण संपूर्णपणे मुंबईच्या मनी ऑर्डरवर चालायचं. अगदी ताथेवाडीपासून ते सगळ्या अख्ख्या गावागावातले प्रत्येक गावातला एक माणूस तरी मिलमध्ये असायचा, नाही तर गोदीत असायचा. गोदीचे आधुनिकीकरण झालं, मशीनने भरायला सुरुवात झाली आणि 82 पासून संपामध्ये मिल बंद पडले. एक माणूस मिडल वयाचा आपल्या मुलाला घेऊन जायचा, भाच्याला घेऊन जायचा, तोच हात हलवत परत आला आणि हे जे रथचक्र होतं अर्थकारणाचं ते थांबलं. आणि म्हणून त्यावेळेस मी बोलायचो की आता मुंबईला जाण्याला आपल्याला शक्य नाही ना, तर आता पुरंदरलाच आपण मुंबई बनवायची. एखाद्या माणसाने ध्यास घेऊन जर विचार करून काम केलं तर काय होऊ शकतं. माझा मोठेपणा नाही, घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती काय होते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. एअरपोर्ट झालं, पाण्याची एवढी व्यवस्था, रेल्वे कनेक्टिव्हिटी. पुण्याला आज पाणी नाही आहे इंडस्ट्रीला, पण इकडे भाटघर, देवधर, निरा आणि गुंजवणीचं 52 TMC पाणी आहे. यातलं 10% पाणी पियाला इंडस्ट्री उद्योगाला आणि 15% पियाला आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रातलं उपलब्ध पाणी इथे आहे. इंडस्ट्री वाढणार नाही इथे. एअरपोर्टला का पाण्याची अडचण नाही. तुम्ही आता जर इथे वर गेला, दिवे घाटातून वर आल्यानंतर शापूरजीचा प्रोजेक्ट सुरू आहे, 50 लाख रुपये गुंठ्याने. हायेस्ट रेट जात आहेत. बाजूला तिकडे ते दुसरे गोयल करून बिल्डर आहेत, त्यांचा झेंडेवाडीत सुरुवात झाली. त्यामुळे ह्याला पाणी लागेल ना. तिकडे काकड्यांचा प्रोजेक्ट येतोय आपल्या बॉर्डरवर, बरोबर, त्या मला वाटतं येवलेवाडीच्या वरच्या डोंगरामध्ये, म्हणजे आपल्या पुरंदरच्या बॉर्डरला. पाणी कुठे आहे? हे पाणी इथून येणार. हे प्लॅनिंग आहे, विजन लागते. राजकारण म्हणजे फक्त मिरवणे, लग्नात जाणे आणि हे घेणे, आशीर्वाद देणे इतक्यापुरतं मर्यादित करायला पाहिजे ते सुद्धा. पण मी तरीही बोलत असतो, याच्यात वेळ नाही गेला पाहिजे आपल्याला. याच्यात राजकारण्यांचा वेळ खरंच गेला नाही. लोकांना बरं वाटत असतं, मोठेपणा वाटतं, पण कॉन्क्रीट कामं करण्यासाठी तो सगळा वेळ गेला पाहिजे. आणि म्हणून मग नाहीतर मग काय होतं की आता ही माझी अवस्था आहे, 3 वेळा डायलिसिस, तरी 16 तास काम करा, हार्टला प्रॉब्लेम, इकडे देवाच्या दयेने चाललाय, ठीक आहे. पण तो जर स्ट्रेस थोडासा जर जनरल कमी असेल तर पॉझिटिव्ह कामं त्याच्यातून मोठे. म्हणून मी आमदार झाल्यानंतर जास्त वेळ इथे दिला नाही.
आठवड्याला मी 2 दिवस यायचो, पण 5 दिवस मी मंत्रालयात ठाण मांडून या सगळ्या गोष्टी अधिकारी, IAS ऑफिसर, सेक्रेटरीज, डेप्युटी सेक्रेटरीज, प्रत्येक टेबलावर मंत्री होतो. खरं म्हटलं तर माझी मंत्री कोणी जात नाहीत प्रशासकीय भागात प्रोटोकॉल म्हणून, पण मी सगळ्या डिपार्टमेंटला प्रोटोकॉल सोडून डेप्युटी सेक्रेटरीच्या केबिनला जाऊन बसून सगळी कामं करून घेतली. म्हणून हे सगळे सासवड, जेजुरी हे जे पैसे सगळे 1100 कोटी रुपये आले त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून मी परत त्याच शब्दावर येतो की राजकारण मिरवण्यासाठी नाही आहे. पुरंदरच्या जनतेला मला मनापासून सांगायचं आहे की बाबा रे, कोणाचा पोरगा पैसे टाकतोय, कोणाची बायको एकदम हजारो 5-10 कोटी रुपये खर्च करू शकते, आणि याच्यावर जर आपण लोक निवडून दिली ना तर पुरंदरचा गोरगरीब माणूस त्याच्यात मरून जाईल, संपून जाईल. त्यामुळे त्यांना त्यांच्या हितासाठी आणि गोरगरीब किती आता मुख्यमंत्री सहायता निधीतून किती लोकांचे जीव वाचवले. वैद्यकीय मदती उदाहरणं आहेत एक अशी. सुनंदा जगताप तुमच्या सासवड गावातलं उदाहरण आहे. शेवटच्या क्षणाला 11 वाजता फोन केला की माझा धीर आहे आणि मरून पडलाय, 10 मिनिट झालं, काहीतरी करा. आणि म्हणून मी माने डॉक्टरांना फोन केला, EPR केला, परत त्याचं हार्ट चालू झालं 10 मिनिटानंतर. तर माने डॉक्टर मला म्हणे की झाला तुम्ही बापू एवढं सांगितलं, काही करा, खर्चाची चिंता नका करू, तुम्ही करा. तर म्हणे एखाद्या माणसाची विल पॉवर साला मेलेल्या माणसाला जिवंत करते काय, असं मला वाटायला लागलंय म्हणे. 10 मिनिट कम्प्लीट डेट, थंड. बोरावकी करून आमची एक महिला आहे, तिचा नवरा 26-27 वर्ष हार्टमध्ये मोठा मेजर हे झालं. असाच तिने रडत फोन केला. अरे म्हटलं सांग तरी. म्हणे मी 26 वर्षाची, माझा नवरा 27 वर्षाचा, आणि असं हार्टमध्ये प्रॉब्लेम. डॉक्टर बोलताय 24 तासाचं ऑपरेशन नाही झालं तर म्हणणार. मी म्हटलं डॉक्टर घाबरवतात, म्हटलं रिपोर्ट मला खोटं बोलतात काही ठिकाणी, पण रिपोर्ट मला पाठव म्हणून तो रिपोर्ट घेतला. आणि मी रणजित जगताप जे एक्सपर्ट मास्टर आहेत इथले पुण्यातले, भट्टाचार्यांच्या बरोबरच काम केलेले, त्यांना मी पाठवलं. मला 15 मिनिटात परत फोन आला. म्हणे बापू खरं आहे की इमिडिएट याचं ऑपरेशन नाही झालं तर जाईला. रात्रीच्या रात्रीत टाकला. पैसे नव्हते, पैसे दिले, मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे दिले, शेतकरी कुटुंबातली महिला, आणि ते इनामदार हॉस्पिटल, इनामदार करून एक मायनॉरिटीचे हॉस्पिटल आणि शाळा कॉलेज चालवणार डेडिकेटेड म्हणून त्यांना फोन केला. ते म्हणे बापू तुम्हाला फ्री ऑपरेशन. म्हणे माझ्यावर एवढी बालंट आली होती त्यावेळेस सगळ्यांना थकलो होतो. तुम्हाला एक कुठेतरी भेटला तुम्ही एका कार्यक्रमात आणि तुम्ही कमिशनरशी बोलला, हा माणूस चांगला आहे असं आहे. आणि मला म्हणे त्यावेळेस कोणी मला 2 कोटी रुपये मागितले असते तर मी दिले असते, एवढ्या अडचणीत होतो. त्यावेळेस तुम्ही एका फोनवर हे करून माझी बाजू मांडून मला त्या सगळ्या झंझटून संपवलं. 80,000 रुपये मी ऑपरेशन थिएटरचे असतात, 1 रुपयाचं घेणार नाही, सगळी औषध वगैरे फ्री झालं, ऑपरेशन वाचलं.